अनन्य होता. त्यानंच बिचारानं मला बाबाजीकडे नेलं. मित्र होता आपला. बाबाजीचं काय सांगू तुम्हाला, जेव्हा असं हे वाटतं. ते सुरुंगाची दारूत खूप जीव बाबाजीचं, महागाची भाऊ. ती उशाला ठेव, त्यानं जागला काकुळ्याला सर्व कुट्या जळून गेली, तर ती उशाला ठेव, ती महागाची वस्तू आहे. आता ती महागाची वस्तू म्हणून बाबाजी कुट्यात नका ठेवू, खोल्या आहेत तिथं ठेवा. बरोबर, तिथं ठेवू. कर्मधनसांगांना आपली फिटिंग म्हणजे सरकारी फिटिंग. त्यावेळेस आकडे वगैरे लावून ती कस तरी लाईट आली, तिथं वेरूळला लाईट नाही, काही नाही, काही नाही. त्याला ते शॉर्ट सर्किटनं त्या दारूमध्ये चिंदी पडून पेटलं ना ते. बरं, त्या खोलीमध्ये सर्व धान्य, एवढी जागा, ते कुठं कोणी पाहू नये, काही नाही. त्याच्यावर बंदी पण होती, म्हणून तिथं ठेवली ती दारू. ती जळली तर ती झालं ना भडकाचं. ते घमेलं होतं, ते घमेलं लाल झालं. अरे कोणी काढा काढून काढा. तोच ज्यानं ती इंगळी धरली ना, त्याची फार निष्ठा होती जनार्दन स्वामी. तो मध्ये गेला आणि त्यानं हातानं धर आलो, घमेलं बाहेर टाकून दिलं. हात चाळे लाल जरत हाताला फोडाले हाताला. अरे म्हणून काय जीव काट्यावर घालतो बा तू. फार सेवादारी होता विचार. मुरलीधर नाव होतं. त्यानं तेवढं बाहेर आणलं. बाबाजी म्हणायचे, लेकरा हो काय बाबा करता, जीव तुम्ही काट्यावर घालता. ही बाबाजीची भाषा बरं. असं व्हावं लागतं देवा, असं समर्पण लागतं.